तलाव रात्री 4 वाजता फुटला. 4 वाजता फुटण्याची घटना का होणार, तिथं जो तलावाचा संगम आहे मधामध्ये, तिथं भोंग्याला पुरा कचरा जाम झाला जंगलाचा पुरा येऊन. आणि डिपार्टमेंटवाले वरतूनमध्ये प्रत्येक नाल्याले हे केले टाके, म्हणजे आडवे हे केले. पुरा पाणी जंगलाचा तलावात आला. ओव्हर प्रेशर तलाव झाला पुरा. तलावाच्या वरून पाणी फेकायला लागला आणि वरून इकडून पाणी फेकायला लागले. पाणी फेकल्याच्या तलावाला तो तलाव सांभाळला नाही. तलाव मला 2 जागी फुटला. तलावावर प्रेशर पडल्याच्या नंतर तलाव फुटून जाते. मागच्या वर्षी मी सांगितलं तलाव फुटला होता, माती टांगा, खोलीकरण करा, तुरमा चांगले बनवा. अजिबात कोणी लक्ष नाही दिले. हे आपले ना कार्यकर्ते लक्ष दिले ना कोणीच दिले. गाववाले तर काही करू शकतच नाही. हे सगळे करणार तर कोण, आपल्या वरचे शासनच करणार. नुकसान आमचे पुरे शेती वाहून गेली आहे. शेतीचा भरण पडला, धानाचे ढोल्या वाहून गेले, धान नुकसान गेला, घरं पडले आहेत, हे नुकसान झाले आहे. ज्याचे दीक्षेचा तुम्ही घ्या. घरीभर धानाचे नुकसान झाले. 2-4 कट्टे काय तांदळाचे झाले आणि उडीद मूग हरभरे तेवढे कटान गेलं. पूर्ण फ्रीज चुली हे तिखट मीठ सगळं पोहायला लागलं. डबे तांदूळ सगळी पूर्ण घराची नुकसान. असा पट्टा जाऊ द्या. पहाटेच्या सुमारास तलाव फुटल्यामुळे 100 घरांमध्ये पाणी गेलं होतं आणि त्या अनुषंगाने काही शेळ्या मृत्यू झालेल्या आहेत असं अजून आलेलं आहे. त्याच्याबद्दल पंचनामे करण्याचे आपण आदेश दिलेले आहे. आता सध्या पाणी कमी होत आहे, पण तरीही आपण लोकांना अलर्ट राहण्याची सूचना दिलेली आहे. इथं जिल्हा परिषदची जी शाळा आहे त्या ठिकाणी आपण त्यांना राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करतो. कॉम्पेन्सेशनच्या दृष्टिकोनातून जे आपले नॉर्म्स आहेत, नैसर्गिक आपत्तीचे नॉर्म्स, त्याच्या अनुषंगाने आपण पंचनामे पण केलेले आहेत. पंचनामे आता काही सुरू आहेत आणि त्याच्यात मदत देण्याची कारवाई लगेच आता 1-2 दिवसामध्ये चालू.